नमस्ते. मी डॉक्टर उपलेंचवार शिरूरमध्ये प्रॅक्टिस करतो. शिरूर हे गाव पुण्यामधलं आहे आणि त्याच्या जवळ साधारण एक 65 किलोमीटर आहे आणि तिथल्या ज्या पेशंटसाठी जे काही माहिती हवी आहे, तर त्या माहितीसाठी जो ल्युपिनने हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, तो खूप चांगला आहे आणि दम्याच्या पेशंटला माहिती असायला हवं की काय खायला पाहिजे, प्रत्येक ऋतूमध्ये काय बदल होतो आणि कुठल्या हवामानामध्ये त्यांना जास्त त्रास होतो. जेणेकरून त्यांना जर हे आधीच माहिती झालं, तर मग ते काय करतील की आपली काळजी स्वतःच घेतील आणि पुन्हा ट्रीटमेंटमध्ये ते खंड पाडणार नाहीत. म्हणजे जी ट्रीटमेंट आहे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ज्यांना दम्याचे अटॅक जास्त येतात, तर ते आधीच ट्रीटमेंट घेतील आणि दमा वाढणार नाही याची काळजी घेतील. तर ल्युपिनमुळे हे शक्य झालं, की सगळ्या रुग्णांपर्यंत हा मेसेज देता आला आणि त्यांचं रोजचं पीक फ्लो मीटरचा चार्ट ठेवला पाहिजे त्यांनी आणि त्याच्यानुसार त्यांना कळलं पाहिजे, की किती त्यांची लंगची कॅपॅसिटी आहे आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती सुधारणा होते आणि कुठल्या सीझनमध्ये हा दम्याचा आजार वाढतोय. जेणेकरून त्यांना त्यांचंच रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपली काळजी स्वतःच घेता येईल आणि जर काही वाटलं, तर त्रास वाटला तर तिथल्या जवळच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून पुढची ट्रीटमेंट त्यांना वाढवता येईल. जेणेकरून त्यांचा दम्याचा अटॅक जो आहे लवकर कव्हर होईल आणि ट्रीटमेंट पण योग्य मिळेल. तर त्याच्यासाठी त्यांनी योग्य आहार पण ठेवला पाहिजे, योग्य व्यायाम पण घेतला पाहिजे. तर माझ्या मागे स्क्रीनवरती 2-3 साईट दिलेले आहेत त्यांनी. तर त्या साईटला जर व्हिजिट केली, तर फिजिओथेरपिस्ट पण त्यांना मिळतील आणि डायटिशियन मिळतील आणि ट्रीटमेंट तर ऑलरेडी त्यांना माहितीच असते. पण त्याचं योग्य जर त्यांनी वापर केला, तर त्यांचा आजार नक्की बरा होऊ शकतो.